राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासाठी संप पुकारलाय। शासकीय कार्यालय ओस पडल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आता मी नांदेडच्या अर्धापूर तहसील कार्यालयात आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर कुणीही कर्मचारी आपल्या या खुर्च्यावर पाहताना बसलेला दिसत नाही। अनेक नागरिक जे आहेत ते महसूल कार्यालयात कामासाठी खेटे घेतात, मात्र 9 दिवस होऊनही महसूल कर्मचाऱ्याच्या मागण्यावर अद्यापर्यंत तोडगा निघाला नाही। राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना ही सुरू झाली। त्या लाडकी बहीण योजनेलाही या संपाचा फटका बसल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। नांदेड जिल्ह्यात जे जवळपास आतापर्यंत 1,70,000 अर्ज ऑफलाईन पद्धतीने दाखल झाले आहेत, त्याचबरोबर जे शाळा सुरू झाल्यात, अनेक जे आहेत ते पदवीचे अभ्यासक्रम सुरू झालेत, त्यांची जे आहे ते ॲडमिशन प्रक्रिया सुरू झाली। अनेक कागदपत्र काढण्यासाठी विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयात यावं लागतं, जिल्हाधिकारी कार्यालयात यावं लागतं, मात्र कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळं जे आहे ते मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। एकंदरीत बघितलं तर हे सर्व कार्यालय आपल्याला ओस पडलेलं पाहायला मिळतं। महसूल सहाय्यक असतील, त्याचबरोबर जे ते अव्वल कारकून, कोतवाल अनेक जण जे आहेत ते संपावर गेलेत। असं असलं तरी या कार्यालयात मात्र नित्यनेमाने चालणारे फॅन, लाईट असे चालूच आहेत। कोणीच कर्मचारी या कार्यालयात आपल्याला दिसत नाही। मात्र असं असलं तरी हा प्रशासनाचा हलगर्जीपणा आपण पाहतोय। एकंदरीतच हा संप लवकर मिटावा हीच अपेक्षा जी आहे ते सर्वसामान्य नागरिक असतील, विद्यार्थी असतील यांच्याकडून जे आहे ते होताना आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत हे ओस पडलेलं कार्यालय लोकांचे कसे कामं खोळंबले हेच आपल्याला या ठिकाणी दाखवतं। ज्ञानेश्वर लोंढे, युनियन मराठी, अर्धापूर, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।